प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्यास इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे। सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन दिलं। प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे। या महामार्गासाठी भूसंपादन करण्यास इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे। यामुळे बागायती शेती मोठ्या प्रमाणावर जाऊन शेतकरी देशोधडीला लागतील अशी शेतकऱ्यांची भावना आहे। या महामार्गासाठीच्या भूसंपादनास विरोध दर्शवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी एकत्र येत इगतपुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। तसेच तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देखील देण्यात आलं। जे निवेदन दिले त्यामध्ये आपण आपले सर्व मुद्दे सांगितले। आजपर्यंत जो आपण त्याग केलेला आहे इगतपुरी तालुक्याने सगळं धरणासाठी असेल, वेगवेगळ्या प्रकल्पासाठी असेल, तर आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही हे आपण ठणकावून सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने पोलीस बळ आणून मोजणीचा प्रकार चालू आहे, साहेबांना आपण विनंती केली आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना बोलू नका, तुम्ही येऊ नका। सोमवारच्या दिवशी आपल्या सर्व तालुक्याचे प्रमुख सर्व नेते आपण कलेक्टर साहेबांची 11 वाजता जाऊन मीटिंग करणार आहोत, त्यांना भेटणार आहोत आणि त्यांनाही विनंती करणार आहोत की तुम्ही खाली दबाव आणू नका, म्हणजे खालच्या अधिकारी आपल्यावरती येणार नाही। आणि आपला जो विरोध आहे हा आपण लोकशाही मार्गाने निवेदनाच्या माध्यमातून त्यांना दिलेला आहे। तर आपण सगळ्यांनी त्याप्रमाणे सहकार्य केलेले। आपल्याला 2 गोष्टी सांगायच्या की सोमवारची आपली मीटिंग होईल नाशिकला कलेक्टर साहेबांबरोबर, त्याची माहिती आपल्याला देण्यात येईल। त्या मीटिंगसाठी सुद्धा आपण प्रत्येक गावात एक आले तर आपल्याला माहिती सुद्धा एकमेकांना सांगता येईल। मोर्चाच्या निमित्ताने सर्व बाधित शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आज आपण जो मोर्चा काढला, खरं तर तालुक्यामध्ये आपल्या सर्व बाधित शेतकऱ्यांची एक प्रकारे ताकद होती आणि यापुढे अशी अनेक आंदोलन आपल्याला करावं लागतील। त्याच्याकरता सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला सहकार्य करायचं आहे शेतकरी कृती समितीला। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गेल्या 3-4 महिन्यापूर्वी या शासनाला एसा अंतर्गत गावामध्ये 3 वेळा निगेटिव्ह ठराव दिलेले आहेत शासनाच्या विरोधामध्ये, आणि ते ठराव देऊन सुद्धा शासन परत मोजणीचा घाट घालतंय की मोजणीचा आग्रह करते। हे अतिशय म्हणजे शासन मुगलकी शासन आहे, तुगलकी शासन असल्यामुळे याच्यापेक्षा ब्रिटिश सरकार परवडलं होतं अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हीच त्यांना सांगितलेलं आहे, जर तुमचे कुठलेही अधिकारी जर मोजणी करता आले तर आपण सर्वांनी विरोध करायचा आहे। तर एक गावचा आपण कलेक्टर साहेबांना स्वतः त्या हरकती, त्यांचं म्हणणं असं का इथं शेतकरी येत नाही, बाकीचे पुढारी येतात, म्हणून आपण त्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने स्वतः हजर राहून त्याचं ते हरकत द्यायची आहे, त्याची पोच घ्यायची। त्या सगळ्या पोच जमा झाल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपण उच्च न्यायालयाच्या मार्फत कायद्याची लढाई आपण करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या मोजणी वगैरे बेकायदेशीर आहे, कुठल्या कायद्याला धरून नाही, तरी लोकांनी त्या कुठल्याही मोजण्या वगैरे करून देऊ नका। आणि उद्या जिल्हाधिकारी साहेबांकडे मीटिंग आहे या संदर्भामध्ये सोमवारी, त्याच्यामध्ये सन्माननीय तोडगा काढू। आणि तालुक्यातले सिन्नरची मंडळी इथे आमच्या तालुक्यामध्ये सगळं तुम्ही पाहिलं, सगळी भौगोलिक परिस्थिती किती अन्याय इगतपुरी करणार हा प्रश्न आपण तिथं उपस्थित केलाय। आणि शेवटपर्यंत मला खात्री आहे कुठल्याही परिस्थितीत मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपण याला स्थगिती मिळू आणि याला पर्याय त्यांना कुठून तरी रस्ता काढावा लागेल, रद्द होणार नाही, पण आपल्या तालुक्यातून सिन्नरमधून आपण वाचू। त्यासाठी आपण सगळ्यांनी कायद्याच्या लढाईमध्ये आम्ही आमच्या इगतपुरी वकील संघ आमचे 100 वकील आहे, आणि जरी त्यांनी कोर्टात काही केसेस दाखल केल्या शेतकऱ्यांनो मोजणीच्या, आम्ही इथंच ग्वाही देतो की आमचे इगतपुरी तालुक्यातले 100 वकील फुकट काम करतील कुठल्याही। आणि प्रत्येक वेळेस आपण या शेतकऱ्यावर किती अन्याय करणार हा वारंवार या ठिकाणी सरकारला या ठिकाणी आपण पटवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। तरी पण कुठल्याही प्रकारचं आपल्या शेतकऱ्यांच्या या हक्याला वो न देता अन्यायकारक या ठिकाणी जे काही हा रस्त्याचा घाट या ठिकाणी घातलाय तो कुठल्याही परिस्थितीमध्ये हाणून पाडला पाहिजे। कारण ह्या इगतपुरी तालुक्यातला शेतकरी सगळ्या बाजूने या ठिकाणी बाधित झालेला आहे। धरणामध्ये गेलाय, मिलिटरीमध्ये गेलाय, रस्त्यांमध्ये गेलाय, रेल्वेमध्ये गेलाय, आणि सगळ्या बाबतीमध्ये हा इगतपुरी तालुका खऱ्या अर्थानं नकाशावर राहतो की अशी भ्रांत या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पडलेली आहे। आणि म्हणून आज जर बघितलं ते अत्यंत दुर्दैवी हा महामार्ग हा ज्या ठिकाणी विकासाचा मुद्दा करून या ठिकाणी आपल्यावर लादत आहेत, आणि म्हणून पर्यायी या ठिकाणी बऱ्याचदा या ठिकाणी मागे 2 महिन्यापूर्वी त्यांनी असं सांगितलं की हा या ठिकाणी आम्ही बंद करतो आणि पर्याय दुसरीकडून काढतो, आणि पुन्हा या निवडणुका झाल्या आणि पुन्हा या ठिकाणी त्यांनी मोजणीला सुरुवात केलेली आहे। या मोर्चात कचरू पाटील, राजू देसले, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, विष्णू वारुंगसे, निलेश गुंजाळ, ॲडव्होकेट दामोदर पागेरे, रामकिसन भोसले, दत्तू काळे, पंढरीनाथ काळे, सुरेश भोसले, बाबूराव वाघ, गोरख बोडके, दशरथ आव्हाड, नारायण मालपानी, संदीप बारहाते, चिंतामण वाघ, उमेश वाजे, तानाजी पवार, अजय जाजू, अनिल खताळे, शहाजी पवार
यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 9 न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।